drives change? Change is Ritu. Ritu is Nitya, and it's time to maintain the Nitya of nature. Agritech, the greatest help made by science for the farmers. आतापर्यंत माणूस जे काही इव्हॉल्व झाला आहे ते शेतीमुळेच झालं आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की शेतीने माणसाला माणूस म्हणून घडवलं आहे. प्रकारे जीवनाधीन शिक्षण बघत असतं लाईफ सेंचुरी आमच्या दरवर्षीचा राष्ट्रीय विज्ञान दिवस हा देखील लाईफ सेंचुरी कॅम्पचाच असतो. यावर्षी आम्ही विषय निवडला जो अत्यंत महत्वाचा आहे आणि शेती. शेतीत दडलेली विविध शास्त्र आम्ही ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज अशी तर विभागलीच, आणि याशिवाय अर्थशास्त्र, अद्ययावत तंत्रज्ञान, शेतीच्या आधारे असलेली इकोसिस्टीम, मित्रकिडे, शेतीचा इतिहास, अग्निहोत्र आणि शेती यात दडलेलं विज्ञान, अशा सगळ्या बाजूंनी विज्ञानाचा अभ्यास करून मुलांनी हे विषय मांडले. शेतीतच ज्ञानापासून ध्यानापर्यंत असा सगळा प्रवास त्यांचा गेल्या 1.5 महिन्यात झालेला आहे. आणि मग त्यांना कळलं की आपल्यापुढे खरे चॅलेंजेस काय असणार आहेत. आणि ही जी जागृती त्यांची झालेली आहे तर त्यांनी अनेक गोष्टी ब्रेकडाऊन केल्या ज्या सायंटिफिक कॉन्सेप्ट. पण त्याहीपेक्षा महत्वाचे जे भानावर येणं असेल ना सगळ्या वाटचाली म्हणतात ते त्यांच्या बाबतीत झालेलं आहे. तर इथे अगदी 10 वर्षाच्या ते 13 वर्षाच्या वयोगटातील मुलांनी फार्मिंग आहे हा विषय ॲग्रिकल्चर शेती हा विषय घेऊन आजच्या सुंदर पद्धतीने सादरीकरण केलेलं आहे. ते मी प्रत्येक स्टॉलला जाऊन आले आणि त्या मुलांनी इतक्या व्यवस्थितपणे मला एक्सप्लेन केलं की इतकी लहान मुलं सुद्धा इतके छान पद्धतीने मांडणी केली आहे त्यांनी. आणि त्यांनी असा त्यांचा प्रत्येकाचा विषय हा वेगळा आहे आणि अरेंजमेंट जर बघितली तर ती पण खूप छान पद्धतीने केलेली आहे. नमस्कार, माझं नाव प्राज जयवंत दिवारे. मी दोपूर आयोजित नॅशनल सायन्स डे एक्झिबिशनला आज इथे आलो होतो. अँड मी या मुलांचा अभ्यास बघू, त्यांचे विषयाची निवड बघू, त्या विषयासंदर्भात ती ओळख करण्यासाठी खिचलेले मेहनत लवाक केलेला. आणि या एक्झिबिशनची खासियत असे की प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्यांनी सगळी माहिती गोळा करून ती लोकांसमोर अत्यंत उत्कृष्टपणे व त्याचं सादरीकरण केलं. आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत योग्य आणि समर्पक उत्तरं आणि उच्चारलेल्या प्रश्नांची पॉझिटिव्हली घेण्याची जी कला या मुलांमध्ये विकसित झाली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. मी टीम गोकुळचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो. यावेळेसचा विषय आहे शेती आणि या अनुषंगाने विविध शेतीच्या अनुषंगाने येणारे विविध विषयांवर जवळपास 13 ते 14 स्टॉल्स, 12 ते 13 स्टॉल्स ऋतूवर बोललेले आहेत. याच्यानंतर GMO त्याच्या जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, बीटी पांगा असेल, बीटी कॉटन असेल याच्यावर प्रेझेंटेशन दिलेलं आहे. शेतीचा इतिहास कसा होता आपल्याला आश्चर्य वाटेल, पण अग्निहोत्र आणि फार्मिंग याच्यावर सुद्धा अभ्यास करून मुलांनी मांडलेला आहे. इकॉनॉमी आणि शेती हे कसे हातात हात घालून चालतात याच्यावर मुलांनी प्रेझेंटेशन दिले. अशा विविध विषय आहेत की त्यांच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. The need of the era is for the daily beach, which is the most crucial aspect for creation, and it is our duty to save and pass down this heritage. Leave it on us and live with us. शास्त्र प्रत्येक गोष्टीत आहे, विविध रूपात आहे. गरज आहे ती तशी दृष्टी देण्याची, आणि तशी दृष्टी देणं हेच तर गोकुळचं वैशिष्ट्य आहे. आपल्या देशी बीजांचा म्हणजेच आपल्या मातीतल्या शिक्षणाचा आम्ही चालवू हा पुढे वारसा.